तर मित्रांनो, लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रात सर्वस्व पणाला लावताना दिसतात. परंतु गेल्या काही वर्षात कुठल्याच निवडणुका न झाल्याने महाराष्ट्राचा कौल हा कुणाला याचा अंदाज लागताना हा दिसत नाहीये. परंतु गेल्या काही दिवसात पाहिलं तर समोर आलेल्या ओपिनियन पोलचे आकडे महायुती बरोबरच महाविकास आघाडीला सुद्धा शॉक देताना दिसतात. तर मग अशात या पोलमध्ये कुणाला किती जागा हे दाखवले गेलेत, तर याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. खरं तर फेब्रुवारी 2024 मध्ये एक ओपिनियन पोल रिलीज झाला. तर ओपिनियन पोलमध्ये महायुतीला धक्का बसेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर ओपिनियन पोलनुसार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला 40.5% मते ही मिळतील, तर 48 पैकी 22 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर महाविकास आघाडीच्या बाबतीत बोललोत तर यामध्ये सांगायचं झालंच तर महाविकास आघाडीला 44.5% मते ही मिळतील आणि 48 पैकी 26 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेलेला आहे. तर याशिवाय मार्च 2024 मध्ये समोर आलेल्या ABPC वोटरच्या ओपिनियन पोलमध्येही थोडे वेगळे अंदाज व्यक्त करण्यात आलेले. तर ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 20 जागा मिळू शकतात, तर 42% मते मिळू शकतात. तर दुसरीकडे महायुतीला 28 जागा मिळू शकतात, तर 43% मते ही मिळू शकतात असा अंदाज वर्तवला गेलेला आहे. तर याशिवाय न्यूज 18च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीची पिछेहाट होईल असा अंदाज आहे. या ओपिनियन पोलमध्ये महायुतीला 41 जागा हे मिळू शकतात असं म्हटलेलं आहे, तर महाविकास आघाडीला 7 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवला गेलेला आहे. तर याशिवाय टाइम्स नाऊ ETGचा ओपिनियन पोल पाहिला तर ओपिनियन पोलचे कौल हे सुद्धा वेगळे आहेत. महाराष्ट्रात महायुतीला 34 ते 38 जागा, तर महाविकास आघाडीला 9 ते 13 मिळू शकतात असा अंदाज यांनी वर्तवलेला आहे. तर इंडिया TV, CNXच्या सर्वेमध्ये सुद्धा महायुतीला 53% मते तर 35 जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर महाविकास आघाडीला 35% मतांसह 13 जागा मिळतील असा अंदाज यात व्यक्त केलेला आहे. तर याशिवाय एप्रिल 2024च्या पहिल्या आठवड्यात समोर आलेल्या लोकपोलच्या ओपिनियन पोलने महाराष्ट्रात महायुतीला झटका बसेल असा अंदाज दाखवलेला. खरं तर लोकपोलच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 21 ते 26 जागा मिळू शकतात, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 23 ते 26 जागा मिळू शकतात, तर 1 जागा अपक्षाला मिळू शकते असा अंदाज यांनी वर्तवला. अशात तुम्हाला काय वाटते, महाराष्ट्रातील 48 जागांवर कोणता पक्ष हा किती जागा जिंकू शकतो ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघ कालच्या सामन्यात CSK विरुद्ध पराभूत झाला. मग यामागील कारण काय याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.